नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत ऑनियन रिंग पकोडा, वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय असा सुपर। तर त्यासाठी मस्त असे आपल्याला कुरकुरीत कांद्याचे पकोडे बनवायचे आहेत, पण ते जरा वेगळ्या पद्धतीने। तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी मस्त असे मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत। तर कांदे आपल्याला जितके मेंबर असतील त्याप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो। तर इथे मी मस्त असे मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत। कांद्याचे आपल्याला वरचे साल आधी काढून घ्यायचे आहे आणि थोडे असे जाड थर मध्ये आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत किंवा लच्छा करून घ्यायचे आहेत। तर थोडे जाड असले की आपले छान असे रिंग पकोडे मस्त असे बनतात किंवा ते मध्ये तुटतही नाही। तर त्यासाठी अशा पद्धतीने आता आपण मस्त असे जाडसर आपल्याला थोडे पाऊण इंचाचे आपल्याला ही रिंग कट करून घ्यायची आहे आणि कांद्याचे एक एक लच्छा अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही छान असे आपण हे कांद्याचे लच्छा छान असा मोकळा करून घेतलेला आहे। तर हे बघा अतिशय असे बँगल सारखे दिसत आहे किंवा तुम्ही याला रिंग असेही म्हणू शकतात। तर अशा पद्धतीने आपण आता सर्व कांदे छान असे कट करून त्याला असे मोकळे करून घेतलेले आहे। तर आता मी एक वाटीभर बेसन पीठ घेतलेले आहे। तर तुम्ही बेसन पीठ तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये मी मीठ आणि खाण्याचा सोडा, जिरेपूड, ओवा मस्त अशा हातावर क्रश करून घातलेले आहेत। छान आता व्यवस्थित आपल्याला हे पीठ चमच्याने मिक्स करत मस्त असे याचे बॅटर थोडे थोडे पाणी घालून छान असे थोडे दाटसर असे बॅटर तयार करायचे आहे। जास्तीचे दाटसर किंवा जास्तीचे असे लिक्विड पातळही नको, म्हणजे छान असे हे त्या रिंगला मस्त असे लटकले गेले पाहिजे। तर अशा पद्धतीने थोडे थोडे आपल्याला आता पाणी घालत हे बॅटर मस्त असे तयार करून घ्यायचे आहे। तर आपण साधे आपण कांद्याचे भजे किंवा बटाट्याचे भजे अशा पद्धतीचे करतो, तर ह्या वेळेस आपण जरा वेगळ्या पद्धतीचे मस्त असे रिंग पकोडे बनवणार आहोत। तर भिजवून घेतलेल्या बेसन पिठामध्ये मी थोडे गरम तेल घालून घेतले। आता मी इथे घेतलेले आहेत मकईचे पोहे। तर थोडे आपल्याला इथे हाताने मस्त असे क्रश करून घ्यायचे आहेत। तर मकईचे पोहे अतिशय असे आपल्याला इथे मस्त असे कुरकुरीत रिंग पकोडे बनवणार आहोत। तर हाताने क्रश नाही झाले तर आपण थोडे मिक्सर मध्ये अशा पद्धतीने ग्राइंड करून घेणार आहोत। आता आपण ह्या बेसन मध्ये मस्त असे 2 ते 3 अशा पद्धतीने रिंग टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे त्याला बेसन पीठ लागले जाईल अशा पद्धतीने मस्त असे चमच्याने बुडवून घेणार आहोत। तर व्यवस्थित सर्व बाजूने बेसन पीठ लागले की लगेच आपल्याला इकडे छान असे आपण जो मकईचा पोहेंचा चुरा बनवलेला आहे तर त्या चुऱ्याला असे मस्त कोट करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असे कोट केले तरच आपले मस्त असे कुरकुरीत रिंग पकोडे तयार होणार आहे। तर आपल्याला जेवढे आता इथे तळायचे आहेत तेवढ्यांनाच मस्त अशा पद्धतीने छान असा हा मकईचा चुरा लावून घ्यायचा आहे। तर मी इथे 3 ते 4 अशा पद्धतीने रिंगला छान असं कोटिंग करून घेणार आहे। तर आता आपले तेलही मस्त असे गरम झालेले आहे। तेल आपल्याला जास्तीचे गरम न करता मध्यम आचेवरती गरम करायचे आहे आणि छान त्यामध्ये रिंग सोडल्यानंतर आपल्याला गॅस हाय फ्लेम वरती करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला मध्यम आचेवरती करायचा आहे आणि थोडी एक साइड छान अशी तळली गेली की मस्त आपल्याला दुसरी साइड मस्त अशी उलटवून घ्यायची आहे। आता मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपले रिंग पकोडा छान असा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय असे चवीलाही अप्रतिम लागणारे कुरकुरीत आणि तेलही अतिशय कमी लागते। तर अशा पद्धतीचे तुम्ही ही लच्छा रिंग पकोडा नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करा, खात रहा, मस्त रहा आणि शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचतील। धन्यवाद।